मी आता एसपी समोर बॉडी घेऊन जाईल. एसपी काय करतात ते बघू. आणि मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो, त्यांच्या समाजाशी बोलतो. त्यांनी फक्त ते कसं मला दिलं तर मी करतो. जास्त वर करायला मी दिसलं पाहिजे करा करा बाकीचे करतात ना आमच्याकडे. मी बॉडी घेऊन जातो. कारवाई चालू आहे. तुमच्याकडे अनेक यंत्रणा पोलिसांकडे आहे. आतापर्यंत आरोपी कधीच भेटला आता तो काही लांब नाही गेलेला आहे. तर त्याला जो घेऊन गेला आहे मोबाईलचे लोकेशन भेटतं. त्याला जो घेऊन गेला असतो त्याचं लोकेशन घ्या ना. इथून तुम्हाला आमचे लोक सांगतात की यांनी गेलं मोटरसायकल घेऊन गेलं. तुम्हाला तुमच्याकडे ते सोर्स नाही का? होईल ना सगळ्याच होईल. मी आम्हाला थोडा वेळ द्या. पण आम्ही थोडं फ्री झालो तर इकडे आम्हाला थोडं लक्ष. आम्ही तुम्हाला इथे काहीच केलोय. आम्ही आता ऐका मला थांबणंच आहे. काय म्हणून शांततेत चाललेलं आहे. नंतर आमचे लोक आंदोलन बिंदोलन करण्याची त्यांची आज तयारी आहे. उद्या मोर्चाचं मी आयोजन केलं. तुम्हाला नियोजन मी लागले. मला आता जोपर्यंत या सगळ्या गोष्टी फुलफिल होती या तालुक्याला पहिला नाही हा भाऊ बडी गेला याचं हे निमित्त झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त या तालुक्याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अधिकारी त्यांनी 3 कर्मचारी रात्री राहतात. इथले लोक सांगतात आम्ही आम्हाला 2 ते 3 कर्मचारी रात्री राहतात. पीएसआय आणि एकच एपीआय काम करतो. या तालुक्याकडे किती पोलिसांचं लक्ष आहे? म्हणजे काय याला वाईट टाकलं तालुका आहे का काय? त्याच्यावरून प्रश्न मारत आता बदलीच्या याच्यामध्ये ना जास्त मॅनपॉवर वाढून देऊ. पण आता पण झालेलं नुकसान आणि याची इतके भयंकर. इथे गांजा विकला जातो, इथे चरस विकला जातो, दारू विकला जातो, एकाच तापात विकला जातो. तुमच्या काही लोकांना माहिती आहे. तो गुडचर नावाचा कोण तुमचा कॉन्स्टेबल आहे तो काल जाऊन त्याला निवेदन हे देऊन आला. सामान्य पत्र तो अवतन की जा ये बघू द्या दिवसाकडे तो टेटच लावतोय. तरी हा जाऊन त्याला सांगतो की तू ये. तरुण आणून 2 झोडपे मारले असं त्याच्यामध्ये हा शेवटी कायद्याचा धाक आमच्यावर आहे ना. प्रत्येकाला असला पाहिजे. त्याला काय कारवाई करू. मी अर्धा तासाचा वेळ होतो. अर्धा तासामध्ये बॉडी घेऊन जाईल. गाड्या गिड्या मागवल्या. भाऊ सदरील हल्ल्यामध्ये युवकाचा मृत्यू झालेला आहे. याबाबत संपूर्ण घटनेबद्दल काय सांगाल आपण? 8 तारखेला अन्सार पिंजारी नावाच्या एका चांगल्या युवकाचा जो मेहनती होता त्याच्या घरात चोरी झाली. त्यांनी कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना काही लोकांचे नावं त्यांनी संशयित म्हणून सांगितलं. त्यातल्या एकाने त्याला 2-4 दिवसावर धमकी दिली. तुम्हाला नाव का सांगितलं? आणि त्याच्यानंतर धमकी दिल्यावरही ह्या युवकांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर त्याच्यावर 17 तारखेला एक एनसीआर दिला. एनसीआर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टेटस लावलं की मी तुझं मर्डर करेल आणि 4थ्या दिवशी त्याचा मर्डर करतोय. म्हणजे पोलीस प्रशासन याच्या संदर्भामध्ये किती गलथानपणा पोलिसांचा होता किंवा अशा पद्धती हिस्ट्री सेंटर लोक जे आहे मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय किंवा मधल्या 6 महिन्याचा जर रेकॉर्ड घेतला तरी 50च्या वर चोऱ्या आज बोदोड शहरात झाल्या. एकही चोरी डिटेक्ट होत नाही. चोरी झालेला माणूस जातो सांगतो समजून सांगतो तिथे जातो. त्याची चोरी दाखल करायची पोलीस तसदी घेत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांच्या विषयी मोठा रोष आहे. आज हा पोरगा जो ज्यांनी मर्डर केला त्याच्यावर ज्या दिवशी एनसी झाली त्या दिवशी कॉन्स्टेबल केला ते सांगून तू पुलिसला जाऊ नये. म्हणजे तू पुलिसला ये आणि तुझीवर कारवाई करतो आम्ही निघून जा. पण इतक्या सहजतेने यांनी घेतलं तो त्याचे चाकू घेऊन सुरी घेऊन स्टेटस लावतोय. इथे जर नकली बी एखाद्या अवजाराचा स्टेटस लावला पोलीस गुन्हा दाखल करतात. कायद्याचा एक धाक असतो. तो कायद्याचा धाक या मुक्ताईनगर मतदारसंघातून बोदवड तालुक्यातून पूर्णपणे गेलाय. जर बघितलं आपण तर दुपारी घटनावर माहीत पडतावर मी एसपी महोदयांना फोन केला. एसपी महोदय मला माहिती आहे मी करतोय. काय करतोय? ह्या क्षणापर्यंत आरोपी अटक झालेला नाहीये. जी मंडळी जी पोलिसांना गाव माहिती आहे, गावातला प्रत्येक व्यक्ती माहिती आहे, कोणत्या गल्लीत कोणत्या 2 नंबर धंदे चालतं हे माहिती आहे. आज या सगळ्या अहिलेकार कंपनीचे मुस्लिम लोक त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी 4 वेळा सांगितलं की हा तिची विक्री करतो, दरवाजाची विक्री करतो, अमुक करतो. त्याच्यावर कधीच कोणती कारवाई झाली नाही. आता एक जण येऊन भेटला की माझी मोटरसायकल चोरी झाली. 3 दिवसांहून फिरतोय. मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याची नोंद घेतली जात नाही. अशा पद्धतीत जर होत असेल तर मला वाटतं पोलीस स्टेशन काय आणि मग लोकांचा पोलिसांच्या विषयी विश्वास जर उडाला तर खऱ्या अर्थाने कायद्यावरचा विश्वास उडेल. आज या सरकारच्या माध्यमातून कायदा कठोर अंमलबजावणी करत असताना सामान्य माणसाला निर्भय वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीची एक पोलिसांच्या माध्यमातून आपण मेसेज केला पाहिजे. पाहतो पण ह्या बोदवड तालुक्यामध्ये इतकी निंदनीय अवस्था होत असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि आज या घटनेचा निषेध म्हणून खऱ्या अर्थाने या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. पण इथे एसपी महोदयांनी किमान बोदवड तालुका 50 गावांचा तालुका एक मोठं शहर आहे, नगरपालिका शहर आहे. एक एपीआय काम करतोय, मोजके कॉन्स्टेबल काम करताय, अनेक चोऱ्या होत आहे.
PSI जे आहे ते महिन्याभराहून सिकवर गेलेले आहे. त्या PSIच्या जागी दुसरा अधिकारी देण्याची तसदी मुळीच घेण्यात आलेली नाही. पुरेसं मनुष्यबळ नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल? अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम आपल्याकडे सगळ्या समाजाच्या माध्यमातून असतात. त्याच्यावर पोलीस कसे बंदोबस्त ठेवतील? मग एखाद्याला घ्यायचं सस्पेंड करायचं आणि आपण त्याच्या नामानिराळे होऊन जायचं. या पद्धतीत SP महोदयांची कारवाई होताना मला दिसते. जिल्ह्यामध्ये नुसते मर्डरचा ऊत आलाय, कायदा सुव्यवस्था केली आहे. तुम्ही कोणत्याही टपरीवर गेलात तर कुठेही गुटखा पडून जातो. सगळीकडे 2 नंबर धंद्याचा ऊत आलाय. पण पोलिसांना काय पाहिजे? पोलिसांची कारवाई काय आहे? पोलिसांचा धाक कोणाकडे आहे? मग पोलीस आणि हे मिळून जर सगळं चाललं असेल तर मग आम्ही आमची सुरक्षा स्वतःही करू शकतो. असं जर असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी फोन केलाय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते त्यांना फोन केलाय, माननीय गुलाबराव पाटील साहेबांना फोन केलाय. सगळ्या नेत्यांना मी माहिती दिली आहे. आता मी 10 मिनिटात निर्णय घेईल. जर व्यवस्थित निर्णय नाही झाला तर मी ही बॉडी SP साहेबांच्या दालनात घेऊन जाईल. शेवटी आज एक तरुण व्यक्ती मेला, 32 वर्षाचा तरुण मेलाय, जो काम करत होता, घर चालवता, घर उघडं पडलेलं आहे. कोणाला काही घेणे नाही. आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही विचारपूस करू, आम्ही तपास करू. आता या क्षणाला निर्णय घेण्याची पोलिसांची या टायमाला मला दिसत नाहीये. गोल गोल सगळं चाललंय. मला वाटतं हे निषेधार्थ आहे. सामान्य